राम 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 मंडळी, सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना आमचं मनापासून नमस्कार. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, निवेदक म्हणूनच हे दोघे उभे राहिलेत की काय? हे तर जनरली परीक्षण करतात या कार्यक्रमाचं. पण गोंधळून जाऊ नका. अहो 100 एपिसोड संपलेत. हा कार्यक्रम आम्ही तुम्हा प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून पाहतोय. स्किट्स आवडले की अगदी भरभरून स्तुती करतो, आणि जरा कमी आवडले की आणखीन जास्त चांगले कसे होऊ शकतात ह्याचा प्रेमळ सल्ला देतो. आणि आजचा हा 100वा शतक महोत्सवी एपिसोड आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की समोर बसून अगदी नीरसपणे असे ते मार्कांचे कंदील बिंदील दाखवण्यापेक्षा आपणच या आनंदामध्ये का सामील व्हायचं नाही, आपणही या गोंधळामध्ये का सामील व्हायचं नाही. कारण आजचे आमचे सगळे कलाकार इथे करणारे तर आज भयानक गोंधळ, आणि त्या गोंधळात सामील होण्यासाठी आम्ही पण तयार. कलाकार आहेत कुठे? आहेत की कलाकार या. तुम्ही आपापल्या जागा घ्या. 100 एपिसोड, 100 भाग, म्हणजे किती आठवणी, किती किस्से. मकरन, हे तुमच्यासोबत शेअर करण्याची ह्यापेक्षा चांगली संधी कधी मिळणार आहे आपल्याला? बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आज या 100व्या भागानिमित्त, शतक महोत्सवी भागानिमित्त आमचे नेहमीचे कलाकार तर आहेच, पण कॉमेडीची बुलेट ट्रेन सुरू झाल्यापासूनचे काही कलाकार सुद्धा आलेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि एवढा मोठा आनंद साजरा होणार तर त्यात आपले काही मित्र, हितचिंतक आणि खास पाहुणे असायलाच हवेत ना. त्यांच्याशिवाय हा सोहळा आनंदाचा कसा काय होईल? म्हणून कलर्स मराठीच्या कुटुंबातले काही मालिकांमधले कलाकार आज आपल्यासोबत कल्ला करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करूया. आणि आजच्या या शतक महोत्सव विभागासाठी आपल्याकडे आलेले आहेत एक खास पाहुण्या, ज्यांच्या विनोदी अभिनयाशिवाय मराठी चित्रपटाचा विनोदी इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. येस, जोरदार स्वागत करूया निर्मिती सावंत यांचं. निर्मिती, तू आज इथे आली आहेस तर अगदी घरातलं कोणीतरी पाहुणा म्हणून आलंय असं वाटतंय. पण तुला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं? आता तू म्हणालीस घरातलं कोणीतरी पाहुणं. घरातलं माणूस पाहुणं नसतंच. येस, मी या घरातली म्हणूनच इथे आले आहे, आणि तुम्हा दोघांबरोबर तिथे बसून या सगळ्या दिग्गजांचा अभिनय एन्जॉय करायला आली आहे मी. कारण खरंच म्हणजे रिॲक्ट होऊ नका अशा वगैरे तुम्ही, कारण खरंच तुम्ही सगळेजण अप्रतिम काम करताय. सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना हसवण्याचं काम तुम्ही करताय, हे मुळात सगळ्यात अप्रतिम आहे. आणि त्यात आणि तुम्ही ते अगदी मनापासून करताय. आणि या कार्यक्रमाची खासियत एक रेणुका आणि एक मक्या. रेणुकाचं दिलखुलास गोड हसणं आणि मक्याचं मार्मिक विश्लेषण, यासाठी मी हा कार्यक्रम नेहमी आवर्जून बघत असते. आणि आज हा 100वा एपिसोड तुम्ही सेलिब्रेट करताय सगळ्या कलर्सच्या टीम सकट. तर माझ्याही तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची ही बुलेट अशी आमच्या बुलेट स्पीडनी येऊन हृदयात घुसते, घायाळ करते विनोदाने, तुमच्या हसायला लावते आम्हाला. अशीच ही बुलेट ट्रेन सुसाट वेगाने जाऊ दे, या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. मी तुला विनंती करते की तू स्थानापन्न व्हावंस, कारण मी जर म्हटलं असं नसतं व्हावं तर तू म्हणशील असं नसतं. तोच विनोद. बरं, बसू का मी? होय होय होय. आज 100वा एपिसोड. मकरन, आज खूप धमाल करणार आहेत की नाही हो, हो, कलाकार? जबरदस्त. की नाही? हो, हो. अगदी म्हणजे अविस्मरणीय असणार आहे हा सोहळा. अर्थात, हो की अर्थात. नाही? Yes. तर त्यात अगदी तुमच्या शैलीतला खास परफॉर्मन्स झाला तर अगदी बहार नाही का येणार? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे यासाठी तुमचा हा सगळा वाक्य प्रपंच होता, अविस्मरणीय होणार नाही, वगैरे, असं आणि काही हळूच नाही. मला जाळ्यात ढकलून मोकळ्या झालात. पण मी परफॉर्म करील एका अटीवर. काय? तुम्ही सुद्धा काहीतरी सादर करायचं, म्हणजे तुमच्या सुरेल आवाजात गाणं तरी सादर. डील डील. हा, हो,
पण आता गाणं सोपं आहे, पण परफॉर्म काय करू? अहो तुमच्या साथीला तुमचे अगदी फेवरेट प्राजक्ता आणि योगेश असतील ना, आपले खंदे कलाकार. तुम्हाला योग्याचं लिखाण आवडतंच ना. हो, हो, हो. तर मग त्याचीच एखादी बतावणी करा तुम्ही त्याच्यासोबत. काय चल योग्या, आलिया भोगासी असावे सादर. नाही, होऊ दे कल्ला. राम राम मंडळी, राम राम. कसं आहे, बुलेट ट्रेननं 100चा पल्ला गाठलाय आणि असा हा कल्लाकारांचा कल्ला याच्या पुढे बी चालूच राहणार आहे. हा कसं आहे, 52 कशी सोन्याचा जमाना गेलाय, आता 100 नंबरी सोन्याचा जमाना आलाय आणि सगळे कल्लाकार एकदम 100 नंबरी आहे. मी बी ब्लॅक मधलं म्हणा वाटल्यास. ए, काय एकटाच फुटेज खातो का माझ्यासाठी ठेवतो काही? राम राम मित्रा, राम राम. अरे कुठं होता तू? अमेरिकेत होतो. अरे बापरे. हो, पण मला सांग रे, मी फॉरिनर वाटतो का? फॉरेनर? हा. नाही नाही. ते अमेरिकेतले लोक भावलाट आहेत. काय झालं? मला एक जण म्हणला, आर यू फॉरिनर? असं किंवा म्हणला असं आहे, असं आहे. करा, पण तू एकटाच बुंगाट अशी बुलेट ट्रेन हाणायला लागलास. अरे बुंगाट असो नाही तर सुसाट असो, हा. तुझ्या रेणुकाताईच्या ग्रीन सिग्नल शिवाय चालणार आहे का ती? नाही नाही, काही म्हण, या बुलेट ट्रेन मध्ये आवली लई येत रे. हा. ती आपली दुसरी बुलेट ट्रेन यायची तवा येईल, पण ही बुलेट ट्रेन 1000चा पल्ला गाठल्याशिवाय दमच खात नाही. पाय तू माझ्याकडे. तर मी काय म्हणतो, हा. शतक पूर्ती महोत्सव आहे, हा. तो काहीतरी आपण असा मस्त कार्यक्रम करू ना. हा. म्हणजे अशा कार्यक्रमाला 4 चांद लागले पाहिजे. नाही, 4 चांद लागते, पण तुला घेऊन कशा लावायची? फार फार तर चांद वरचे काळे डाग बसते तुझ्यामुळं. नाही, मला काय म्हणायचं की काहीतरी असा जंगी कार्यक्रम करू ना, एकदम मस्त कार्यक्रम. तू नुसतं एक्साइट होतो रे, काय करायचं असतं? असं मस्त काहीतरी आपण काहीतरी करू ना, आपण असं काहीतरी करू ना. असं हा? असं मग तू सनी लिओनच्या गाण्यावर नाच, बेबी डॉल मै सोने दी, आणि मी त्या आमिर बरोबर बसून ड्रम वाजवितो. नाही नको, लोक कसं आहे, रिमोट बाजूला ठेवून आपला कार्यक्रम पाहतील. हो हो हो. आणि माहिती आहे मला की आजकाल मला डान्स मध्ये गती आली आहे. मग आली. याचा अर्थ असं नाही की मी इथं डान्स केला पाहिजे, लोक ते रिमोट फेकून आणतील टीव्हीवर. खरंय, काहीतरी असा वेगळा कार्यक्रम केला पाहिजे, चांगला वेगळा. हा? मग 4 चांद लावायचे असतील, चंद्रकळाबाईकडे जायचं का? चंद्रकळाबाई. ए, आकडे आले काय तुला? कळलं, तुझ्या भावना पोहोचल्या आहे ना. बाईचा डान्स ठेवू आपण. बाईचा डान्स ठेवू. चंद्रकळाबाई काय नाचन आहे ना. नाच ठेवू. पण मी जोरदार. काय म्हणतो, हा. तिथं गेल्यावर ना आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे, हा? आपलं वजन पडलं पाहिजे. वजन पडलं पाहिजे का इम्प्रेशन पडलं पाहिजे? इम्प्रेशनचं तू पाय, वजनाचं मी पाहतो. बर, चालते चाल. हा, असं इम्प्रेशन वजन पाडायचं. हा, हा. मग तिथं गेल्यावर बाई समोर बरं हा. का, असं मी म्हणणार, हा. कोण आहे रे तिकडे? अरे वा, काय म्हणणार तू? कोण आहे रे तिकडे? क्या बात आहे. मग तू काय म्हणायचं माहिती का? काय म्हणायचं? जी सरकार. काय म्हणायचं? जी सरकार. कशामुळे? अरे कशामुळे म्हणजे? हा? अरे खानदानी आहे मी. आणि मी काय बिन खानदानाचा आहे काय मग? एक तर हे पाय, हा. लोकायला वाटायच्या टोप्या स्वतःच घालून आला. हा. अरे परफॉर्मन्स नंतर तरी घालायची. कसं आहे, माझी टोपी घालण्याला वेगळं कारण आहे. प्रायव्हेट मध्ये सांगेन तुला. ते त्या साम्याला माहिती नाही यार. तू दागणे देऊ देऊ तेच दुखणे काढतो आमचे. असं, असं. ते कारण आहे होय. हा, मग? मग कसं आहे, तिथं आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे. हा. आणि मी कसं खानदानी माणूस हा. आहे. मी खानदानी, माझा बाप खानदानी, हा. माझा आजा नाही खानदानी. नाही, तुमच्या घराण्यात पुरुषच जन्माला नाही, मग महापुरुषच आहेत सगळे. तर असे खानदानी लोक आहे. हा. माझा आजा तर असा होता, उंचा पुरा, असा धिप्पाड उंच, असं? असं एक बोट वर करायचा, हा. आणि पंखा थांबवायचा. माझा आजही उंच दिप्पाड होता, पण असे पांचट धंदे नाही करायचे. अरे माझा आजा असा ढगातून प्लेन चालवायचा, ढगातून. ढगातून? हा. ढगातून? नाही नाही, शब्दशः नको घेऊ, 2 बोट खालून समजा. मग माझा आजा नाकानी जेवायचा. नाकानी. शब्दशः घेऊ नको, 2 बोट खालून. बरं जायचं का आपण बाईकडे? नाही नाही, जाऊ जाऊ. हा? चांगलं इम्प्रेशन मी पाडतो आणि तू चांगलं वजन पाड. हा, ते लक्षात आहे ना? हा, तू म्हणणार ते आलं ना लक्षात. हा. कोण आहे रे तिकडे असं तू म्हणलास की हा. मी काय म्हणायचंय? जी सरकार. येस, कोण आहे रे तिकडे असं तू म्हणला की मी म्हणणार जी सरकार. मला पाठ आहे, जाता जाता प्रॅक्टिस करू आपण. चल वाजव रे.
रस्त्याने पण नाचायला लागला तू. डान्स चांगला झाला तुझा तर. बाबा 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 2 माळ्याची बिल्डिंग. चंद्रकळाबाईने बरंच कमीला दिसतंय. आईला आपणही कलावंत आहेत. अजून 10 बाय 10 जमाना आपल्याला असतं. पण काही काही जणांकडे गुण असतातच तसे. होय चंद्रकळा वाजू का बेल? वाजव. मी इम्प्रेशन पाडतो, तू काय पाडशील? वजन. आहेच काय दुसरं तुझ्याकडे? कोण आहे रे तिकडे? जी सरकार. तू गडबडलाच गाड्या आज. तू म्हणणार होता ना असं कशामुळे? व्हॉट इज युअर नेम? काहीच नियम नाही माझा. आज आहे उद्या नाही. काय सांगतो? बाई बाई इंग्रजीच बोलाय. तू होय पुढं. काय माहितीस काय गावाकडे पाऊस पाणी वगैरे बरं मजा येते. पाहुणा तुमची माझी ओळख ना पाळख खाणं ना पिणं घेणं देणं खुशाल खांद्यावर हात ठेविता. नाही 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 नाही. अरे 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 तुझं कसं झालं? तो ह्या मायचा तो ह्या पीठ माग्या कुठं नेण्याच्या लायकीचा नाहीये तू. 65 गुणाचा म्हण मी आहे पुण्याचा. हे माग अरे तुला काय लाज लज्जा अक्कल? बाईशी असं बोलतात? डायरेक्ट असं खांद्यावर हात ठेवून बोलायचं असतं बाईच्या? कसं वाटलं असं त्या बाईला? गावाकडे जाऊन काय सांगायचं? हे पराक्रम सांगू तुझा? ती बाई भेटली आम्ही कार्यक्रम ठरवायला गेलो, तू डायरेक्ट असा बोलायला लागला बाईशी. ह्याला काय अर्थ आहे? अरे शेवटी बाईचा खांदा म्हणजे उद्या तू पुन्हा असं काय करायला? पाहुणा नाही त्यांनी एकदाच हात ठेवला तुम्ही तर लई चान्स मारिता. नाही, नाही. त्यांना हातानं मारलंय पण कधी मधी वाना घालते मी. हो नाही नाही तसं काही नाही बाई. हे पा समजून घ्या. आम्ही काय झालं थोडं एक्साइट झालो. चंद्रकळाबाई म्हणून आम्ही असं. पण कसं आहे आमच्या गावाकडं शतक महोत्सवी प्रयोग आम्हाला करायचा अच्छा. आहे. त्या निमित्तानं तुमचा नृत्याविष्कार तिथं गावाकडं ठेवायचा आहे. आम्ही 12 जण आहे. तुमचं रेट सांगून टाका काय. अरे काय आप घालवे आहे तू यार. इथं उंट पाण्यात बुडायले तर शेळी म्हणती मी येऊ का? असं म्हणतात. नाही तुमचा गैरसमज होऊ देऊ नका मॅडम. आमच्याकडं कसं आहे कमिटीमध्ये 12 जण आहेत तर आम्हाला तुमचा कार्यक्रम ठरवायचा आहे. तुमचं मानधन काय आहे? 50,000 फक्त. नाही आयुष्यभर नाही नाचायचं एकदाच. तुम्ही लगेच लयच आगाऊ बोलायला लागले नाही गाड्या. कशामुळं? 50,000 फक्त एकाच कार्यक्रमाचा रेट आहे. अगं आयो हा आणि त्याच्यावर माझी एक ओटी. काय वाटे? कसे मी आधी चेक करीते. काय करीते? चेक. हा. हा माणसाचा कॉन्फिडन्स कसा आहे आणि त्याची बौद्धिक पातळी कशी आहे आधी चेक करीते. बौद्धिक ठरवते प्रोग्राम करायचा का नाही. बौद्धिक पातळीचं तर विचारूच नका बरं तुम्ही. मी लय हुशार आहे. म्हणजे मी जन्माला आलो ना तर लोक म्हणले नाही मुलगा झाला हुशार झाला असंच म्हणत. आणि कॉन्फिडन्स तर माझ्याकडे जबरदस्त आहे. असं? मी पहिला विमान प्रवास केला असं एअरपोर्टच्या बाहेर आलो आणि एकाला म्हणला ए टॅक्सी घेऊन ये. तो भडकला माझ्यावर. म्हणला मी टॅक्सीवाला आहे का? मी पायलट आहे म्हणला विमानाचा. मग मी म्हणलं एवढा काय आखडो जो विमान घेऊन ये. कॉन्फिडन्स डेंजर आहे आपला. हो कळलं कॉन्फिडन्स चेक करून झाला माझा चांगला आहे. हो. पण बौद्धिक पातळीचं काय? असं काय काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या गड्या. लगेच देतो. हा? हा. कोंबड्याची उंची कोंबडीपेक्षा जास्त कौन असते? नाही कसं आहे तुझा बोलण्यातला अभिनय चांगला आहे. उग येडवाकडं अंग काय कसं आहे मी सांगू का उत्तर? कसं आहे? फार सोपं आहे. कोंबडा उंच असतो हा. कोंबडी बुटकी असते. असते ना. कशामुळं? तिने अंड दिलं की ते पडून फुटू नये म्हणून तिची उंची बारीक असते. आहे ना? हाय गड्या तुम्ही जरा हुशार दिसता. हो हो हे काय विचारायचं लक्ष नाही.
हा. कोंबडी आधी का अंडा आधी? काय प्रश्न आहे? कोंबडी आधी का अंड आधी? ह्यो काय प्रश्न आहे का? प्रश्न आहे का ह्यो? सोपं आहे बाई, तुमचा क्रम चुकलेला आहे. तुम्ही उगा अंड्यान कोंबड्यात अडकत बसू नका. कसं असतं, पहिले क्वार्टर असते, मग सोडा असतो, मग पाणी असतं, ते झाल्यावर अंडा असतं, आणि 2-4 पेक झाल्यावर कोंबडी असते. बाई चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या मला. विचारा. पाण्यापेक्षा हलकं काय? पाण्यापेक्षा हलकं पाण्यापेक्षा हलकं काय सांगा बरं. नाही येत. हा, नाही येत. लईच लाडीकपणे नाही येत म्हणता. तुम्हाला यावं लागेल बरं कार्यक्रमाला. आमचा बुद्धीचा स्तर तसाच आहे. मग सांगू तुम्हाला उत्तर. पाण्यापेक्षा हलकं काय असतं? भजा असतो. भजा, हो भजा असतो. कस काय? आता मला सांगा, तेल हे पाण्यावर तरंगतं का नाही? तरंगत की. भजा तर तेलावर तरंगतो. पाण्यापेक्षा हलकं काय? भजा. पटली ना तुम्हाला आमच्या बुद्धीची खात्री? पटलं ना? येस. आता तुम्ही कार्यक्रमाला या, आता नाही म्हणू नका. चला नाचायला, चला. चला सामान बांधा, चला लवकर चला. हा जो काही बतावणीचा तडका झाला आता, त्याबद्दल आपण निर्मितीला विचारूया ना. निर्मिती, कसा वाटला? खूप छान, खूप मजा आली. मकरंदचा तर हातखंड आहे आबुराव बाबुराव. मला असं वाटतं की आज पुन्हा आपल्या सगळ्यांना कळलं की मकरंद विनोदाचा बादशाह काय आहे ते. आणि योगेश, मला तुझं काम खूप आवडतं. मी याच मंचावर तुला बघितलं पहिल्यांदा. मी आधी कुठे काम पाहिलं नव्हतं, पण खूप एपिसोड्स तुझे बघितले आणि खूप खूप इजनी काम करतोस. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रोल पाहिलेले आहेत. आणि आजही मक्याला ज्या पद्धतीने साथ दिली तुम्ही दोघांनी, प्राजक्ता आणि तू, खूप मस्त. प्राजक्ता कोणी काही म्हणू देत, मकरंद काही म्हणू देत, मला तर माई तुझं काम लई आवडतं. खूप छान भाषेवर मेहनत घेतलीस तू. तुझा तो लहेजा मला खूप आवडतो या भाषेचा, आणि मस्त झाला परफॉर्मन्स. तुम्हाला नेहमीच योग्याचं लिखाण आणि प्राजक्ताचा परफॉर्मन्स आवडला, आणि आज तर तुम्ही त्यांच्यासोबत परफॉर्म पण केलं. हो नाही, आणि योगेशचा आणि प्राजक्ताचा मला खरोखरीच आवडतो परफॉर्मन्स. आणि योगेशचा पाळणा तर महाराष्ट्रभर फेमस झाला. पण मी फक्त वाट बघतोय की योगेश कधी सुरात पाळणा म्हणतोय ते. माझं एक आपलं म्हणणं असं आहे की जर चॅनेलने ठरवलं की योगेश सुरात पाळणा गाईपर्यंत ही सिरियल चालू ठेवायची, तर 6-7 हजार एपिसोड नक्की होतील. वा वा. आणि त्या 6-7 हजार एपिसोड्समध्ये आपल्याला प्राजक्ताचा नृत्याविष्कार पण बघायला मिळेल, नाही का? प्राजक्ताचं अफलातून काम असतं. प्राजक्तानी नृत्यामध्ये सामाजिक समानता आणलेली आहे. कशी काय? तुम्ही बारकाईनं बघा. म्हणजे मी हे स्टेटमेंट फार अभ्यस्त होऊन करतोय. म्हणजे ती भिकाऱ्याची बायको असू द्या, करोडपतीची असू द्या, शिक्षकाची असू द्या, हमालाची असू द्या, एकाच पद्धतीनं असते. आणि ते झालं की माय तेच आहे. त्याच्यामुळे ती एक सामाजिक. अरे नाही. विनोदाचा भाग सोडा, पण मला दोघंही खूप आवडतात. प्राजक्तानी खूप चांगले परफॉर्मन्स आपल्याकडे केलेत. म्हणजे हसवता हसवता रडवलं पण आहे त्यांनी. त्यामुळे त्यांची जोडी खूप चांगलीच आहे. स्वागत आहे तुमचं कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये. आणि म्हणजे ॲक्च्युली आत्ता जो सेगमेंट आम्ही आत्ता तुमच्यासमोर, तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही सादर केला, तो गुरुवारची जत्रा नावाचा आमचा कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमात खूप फेमस असा सेगमेंट होता. आम्ही ह्या पॅरडीज करत होते. आज तुम्ही इकडे आलात आणि हे आम्ही तुमच्यासमोर सगळं सादर केलं. कसं वाटलं आज तुम्हाला? मजा आली. तुम्ही दोघे जर काय सुटला होतात दोघेही जण. आणि अंशू, मला ना अगदी तुझ्यामध्ये अगदी ठासून ऋषी कपूर भरलेला दिसला. वा 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 वा, क्या बात. त्याचा गोड गळा, गोड दिसणं अगदी परफेक्ट. आणि तुझ्या बाजूलाच मुकरी दिसला मला त्यात. अरुण, ते खूप मोठे अभिनेते होते, त्यामुळे ते म्हणजे त्यांचं उपमा तुला दिले हे खूप मोठं आहे. कॉम्प्लिमेंट. विशाखा, तू ना करेक्ट हेच म्हणायचं होतं मला. नीतू सिंग होता होता राहिलीस, कारण बुरखा नव्हता. बुरखा लावला असतास ना तर तू करेक्ट नीतू सिंग होतीस. खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. रेणुकाताई,
तुम्ही खरं तर गुरुवारच्या जत्रेत नसायचा तर तुम्हाला आम्ही म्हणजे तुमच्या परोक्ष आम्ही हे सगळं करायचो, पण आज तिकडे प्रत्यक्षात तुम्हाला ह्या सेगमेंटबद्दल काय वाटतंय? प्रत्यक्षात होतं म्हणून कौतुक केलं का? नाही, खूपच गोड कार्यक्रम आहे हा. आणि एकतर तुमच्या दोघांचा गळा इतका सुंदर आहे, पॅडी आणि अंशू, क्या बात आहे यार. म्हणजे तुम्ही प्रोफेशनल सिंगर्सना मात देऊ शकता, इतकं चांगलं तुम्ही गाता. आणि हे आपले चंदू, तू चंदूच आहेस बरं का? तर ती नक्कीच सांगेल की स्टेजवर असं लाईव्ह गाणं किती कठीण असतं आणि ते तुम्ही अगदी लिलया करता. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांचीच साथ लाभली. सगळ्यांचे जे अगदी टिपिकल जे लोकांना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही ह्याच्यात गाण्याद्वारे तुम्ही दाखवल्यात. फॅन्टॅस्टिक. मंडळी, अंशुमने पॅडीचा तुम्ही आत्ता आस्वाद घेतलात, पण लवकरच एक वेगळी अशी एक बातमी तुमच्यासाठी. आणखीन अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम म्हणजे नमाय रेणुका आपल्यासमोर सादर होणार आहे. पाहत राहा बुलेट ट्रेन, होऊ दे कल्ला. जाजला दुसऱ्या एरियातली पोरं आमच्या एरियातल्या पोरं छेड काढतात. ख्यालों में जय हंगामा, कहाँ भाग रही तू मैं, काले से डर गए क्या? आणि यानंतर आपल्या सगळ्यांची आवडीची जी जोडी आहे संदीप प्रसाद आणि आज शशा त्यांच्या साथीला काय धमाल करतायत आपण बघूया. अशी फानकन कानाखाली आवाज काढे ना साल्या बेवड्या संदीप. माझेच पैसे घेतो आणि मला छानपणे शिकवतो. यू ससा ये ससा नाही, शशा शशा. ससा आहे तू, ससा पांढरा तोला. हो ससा 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 दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा आता प्यायला बसा. अरे तू मला ओळखत नाही? अरे मी उसावाला शशा भाई. मी तुला बोललो की आपण जाऊन दारू पिऊन येऊया, तर सकाळपासून स्वतःचा पंखा फास्ट करून ठेवलाय. ए ओ भाई, मला माझी कामं सगळी वेळेवर केलेली आवडतात माहिती का. मी फार वक्तशील आहे. सकाळपासून तुझी गाडी घेर मध्ये आहे रे. मग मी काय करू भाई, काय करू. बार मधली बाटली, तो ग्लास, तो चकना, ताटामधला चकना असे केविलवाल्या नजरेने माझ्याकडे बघत असतात. अशा भाबड्या नजरेने माझ्याकडे बघत असतात की कधी आमचा सकाळ येईल, आम्हाला गटा गटा फील हे बघत असतात माहिती का. मग तुला जशी सगळ्यांची चिंता आहे ना, काळजी आहे ना, तशीच आपल्याला पण आपल्या पंटर लोकांची काळजी आहे. हा बरोबर आहे, तुला पंटरची काळजी आहे. मग मी कोण आहे, मला कशाला आणलंय. अरे तू पण आपला पंटरच आहे रे, म्हणून तर तुला इथे आणलंय ना नशामुक्ती केंद्राकडे. कशाला. कशाला म्हणजे साल्या माझ्या बिझनेसची पूर्ण वाट लावून टाकली तू. मी काय केला. साल्या काल तुला सांगितलं होतं की आरोहीला किडनॅप करायचंय. काय केलं तिचं? काय करू. मारे थांब थांब काय थांब, करू थांब. मी अरे, याचा. हा फोटो दाखवतो चंदूचा, मला सांगतो आरोहीला मी कसा घेऊन येणार. अरे बाबा, अख्ख्या दुनियेला तर कळलेलं आहे की आरोहीचं खरं नाव चंदू आहे. त्याला मार्केटमध्ये माझ्या इज्जतीची वाट लावून टाकली रे, सगळा पंचनामा करून टाकला. तू एक गोंधळ करतोस ना, तुझी दारू सुटावी म्हणून तुला इथे घेऊन आलो नशामुक्ती केंद्रामध्ये. तुला ना पंटर बोलण्याची लाज वाटते मला. कलंक आहेस तू पंटरला, कलंक. का झाला माझा तू पंटर. का ए संदीप, एक सॉरी, ऐक ना, ये ऐक. भोले ओ भोले, तू रूठा दिल टूटा, मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे. बाय बाय बाय.
बाय बाय सर आम्ही केवढी पॉवरफुल घंटा आहे रे सर बाय बाय सर घंटा दिसली नाही रे घंटा दिसलीच नाही सर सर बाय हे बघ हे असं फालतूगिरी करतो ना हे सुटावं म्हणून मी तुला इथं नशामुक्ती केंद्राजवळ घेऊन आलोय कुठे? आता उभा राहा नीट उभा राहा सर सर हे काय लिहिलंय रे मला नाहीच वाचता अरे हे सावताला विचारलं हे काय लिहिलंय मुक्त नशा केंद्र काहीतरी कन्फ्युजन आहे हे बेल वाजवावी लागणार तुझ्या नानाची टांग संदीप तुला ही रिंगटोन ऐकल्यासारखी वाटते का रे माहित नाही नीट आठवबा ऐकल्यासारखी वाटत असेल नाही 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 मला का असं भास वाटत तुझ्या नानाची टांग म्हणजे संदीप या रिंगटोन ने हायदोस घातला रे माझा ही बेकार राहायचं आपण जाऊया परत. एक मिनिट नाही आपण भेटून जायचं कोण आहे आतमध्ये त्याला आज भेटूनच जायचं येऊ दे त्याला बघतो मी येऊ दे एक मिनिट नमस्कारम करोमी 100व्या एपिसोडला पण हा हेच बनवून आला तर काय करायचं याचं काय रे हिमगिरी का वीर कोण आहे तू मी या केंद्राचा संचालक माझं नाव तक्षशिला नमस्कारम करोमी अरे सशक्त शिला सशक्त शिला एवढा वाकू नको कमरेतून मोडशील आणि अशक्त शिला होऊन जाशील ए, बघ ह्या बघ मी इथं कशाला आलो याची दारू सोडवायची म्हणून घेऊन आलेलो नशामुक्ती केंद्र आहे ना मला सांगे काय लिहिलं फालतू मुक्त नशा केंद्र आमचा पेंटर आहे त्याने हे म्हणजे मी त्याला बरोबर लिहून दिलं की इथे नशामुक्ती केंद्र लिही तो येताना 4 पेग मारून आला हो. म्हणजे नशामुक्ती केंद्राचं बोर्ड एका बेवड्याने रंगवलं हो ना हो मग आम्ही काय केलं माहितीये त्याला आम्ही पैसे नाही दिले त्यालाच आम्ही पहिलं गिराईक बनवून घेतलं मग त्याने सोडलं दारू कसलं काय 7 वाजता यायचं 9 वाजता आम्ही दोघंही टाईट त्या बघ ये हा जॅडीचन जॅडिसन नाही हो तक्षशिला जॅडिसन काय तेच ते काय ते बघ आपल्याला दारू सोडायची आहे दारू तुम्हाला सोडायची मला नाही रे हा दारू पितो ना हा आपल्याला दारू सोडवायची आहे मग तो दारू पितो त्याची सोडून तुम्ही कशाला माझं करताय हे बघ या ब्लेंडने ना हा टायर फाडून टाकेन सगळे दारू बाहेर पडेल हा दारू पितो की नाही हा पितो की नाही हा हा ह्याची दारू सोडवायची आहे हा कोण आहे याला कुठून आणलाय काय बडबड ह्याच्यात आहे. एक मिनिट इकडे भाई इकडे हे काय तुम्ही म्हणताय हे बघ, असं म्हणायचं नसतं ऍक्च्युली काय मी सांगू काय ऍक्च्युली काय माहिती का मी दारू पितो आणि मला दारू सोडायची आहे हा जो मनुष्य आहे तो माझी दारू सोडवणार आहे काय या दारू तुम्ही सोडवणार मग मला कशाला बोलवलं इथे अरे बाबा ये तू दारू सोडतो दारू मुक्त नशा केंद्राचा संचालक आहे का हा, नाही मी- आहे ना संचालक हा, आहे ना हा, तू हा. मग दारू कोण सोडवणार मी आहे? सोडवणार, मी तू सोडवणार. तेच सांगतो ना याची दारू सोडायची दारू सोडवणार तुम्ही माझे लय दिवसापासून शोधतो तुम्हाला पाया पण माझी दारू सोडवणार मी माझी शब्द दारू- देतो तुम्हाला मी शब्द देतो दारू सोडवणार याची. मी सोडवणार दारू सोड आत्ता दहीसर चेक ना केलं त्याला माझे 4 खंबे पकडले तसली दारू नाही सोडवतो. मी तसली नाही दारू काय पलटी मारतोय तू आत्ता बोलला दारू सोडवतो तर माझी दारू सोडव भाई, समजावं ना. अरे मग कशाला शांतपणा करायचा तुम्हाला कळत नाही काय हा बेवडा ना शब्दाला पक्का आहे हा मी शब्दाला पक्का आहे पण शब्द याला पक्के नाही आहे. बघितलं म्हणून सांगतो पटकन याला औषध देऊन तुम्ही टाका बसा. ए बस रे तुम्ही बसा. बाबा मी एक मिनिट भाई मी बस ओके हे बघा हे 20 ml औषध आहे एका घोटात लगेच पिऊन टाक टॉप टू बॉटम ओके अरे मी काय बोलतो चारुशीला चारूशीला कुठून आणली मध्ये तक्षशिला हा तेच ते मी काय बोलतो ह्याची दारू सोडवण्यासाठी इथे घेऊन आलं तू परत त्याला दारूच देतो इकडे या तुम्हाला सांगतो कसं आहे बेवड्याने डायरेक्ट सांगितलं ना तुम्हाला दारू सोडवायचे औषध घ्या ते पित नाहीत म्हणून आम्ही औषध सुद्धा दारू सारखं बनवलंय हा? तर आता बेवड्याने ते दारू आई गं. अरे, तू अरे औषधात दारू का मिक्स करतोस
हे मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. म्हणजे मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. काय बोलतोय हा? मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. बघा ऐका माझं, दारू असो, चहा असो, सरबत असो वा काही असो, मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. हे गाणं कोणी केलं रे? मिक्स केलं, मिक्स केलं, मिक्स केलं. भाई काहीतरी समजवा ना, सांगा काहीतरी. त्याला मरू दे, पितो तर पिऊ दे ना, हे पी रे तू. अरे पी नाही थांब, ते बाजूला ठेव, मी तुला दुसरं औषध देतो. नाही नाही भाई, कसं आहे, हे दारू ह्या औषधात मिक्स केली ना तर ती अजून चढते, माणूस डायरेक्ट हवेत. थांब मी तुला दुसरं औषध देतो. ओके नीट पी. ओके. मी काय बोलतो, जवानी की शिला. जवानी की शिला, तक्षशिला. हा, तेच ते काय ते. हे काय बारबीर सारखं करून ठेवलं, लाइटिंग बिटिंग, सांगतो ना गाणं तुम्हाला, बिणं, अहो आमची टेक्निक आहे. म्हणजे कसं आहे, बेवड्याला ना इथे आलं पूर्ण बारचा फील आला पाहिजे. त्याला कळलंच नाही पाहिजे की मी व्यसनमुक्ती केंद्रात आलो. कळलं? त्यासाठी आता बघा हा, अरे तू काय करतोयस भाई, आणि परत तू का दारू सारखी सारखी मिक्स करतोयस? नाही गो, मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. हे बघ, माझं औषध संपलेलं आहे, हे शेवटचं आहे भाई, तुम्ही तरी समजा. मी देतो ना, हा माझा रे रिस्पेक्ट करतो दे. हे घे रे, ओके ओके. पे. ऐका, आता हा दारू प्यायला ना की लगेच सुटे. म्हणजे दारू जो पितो ना, हे औषध पियाल्यावर लगेच सुटे. काय केलंस हे? मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही. मी काय बोलतो, शशिकला. शशिकला काय? तक्षशिला. तेच रे, आता याच्यातलं औषध सांग कोणतं आहे. हे औषध आहे, पी. नक्की? हा नक्की हे औषध आहे, पी. मला माहिती आहे हे औषध आहे, तू पी. भाई हे पिलो, मी आऊट झालो तर नो भरकुसा, मला बोलायचं नाही. मी आहे नाही ते. जबाबदारी कोण घेणार? जबाबदारी मी घेतो ना जबाबदारी. अरे तू जबाबदारी घेणार आहेस, कन्फर्म जबाबदारी घेणार आहे. पक्की. बघा हाय का औषध किंवा दारू प्याला तर हा मेला बिला सगळी जबाबदारी नाही, घ्यायला नाही, मी घेतो ना जबाबदारी. मी बनवलं ना औषध. हे बघा हे औषध आहे, तुम्ही प्या. तू पी. मी कशाला पिऊ? तो पेशंट आहे ना. तू पिऊन दाखव आधी, आम्हाला प्रूव्ह करून हे दाखव. बघा मी पिऊ शकतो, पण त्याला गरज आहे. मी पिऊ तू शकतो. पिऊ शकत नाही, तू घाबरतो स्वतःला. बस खुश झालं, समाधान. ए अष्टशिला, तक्षशिला. ए तक्षशिला, हा भाऊ भाई आऊट झाला, हा दारू प्याला आऊट वाटतं. झाला. मी काय बोलतो बाई, हे औषध असेल तू हॅपी. गॅरंटी काय? जिम्मेदारी कोण घेणार? अरे साल्या, मी तुझा बॉस आहे, तू माझा पंटर आहे, मी घेतो ना तुझी गॅरंटी. नाही पण मला त्यात असली दारू तर लोचा होईल ना. अरे नाही लोचवणार, पी ना तू. तुम्ही प्या. अरे अरे मी कशाला पिणार, पण तुला तू कसला भाई? तू नाही पिऊ शकत. अरे बाबा मी पिऊ शकतो, पण तुला तू गरज आहे नाही की नाही? भाईच नाही. तू भाई कसं पितो लगेच? या बा मला चॅलेंज करू नको. तू नाही पिऊ शकत. काय टॅलेंट, काय टॅलेंट तुम्ही या दाखवा. काय ते- आता अगो पिऊन चल, अगो पिऊन. बस खुश. पेढेवा पिऊन दाखव ना. पिना पिना पेढेला पिना. तुझं पिना मी करून पी, पण पी. अरुणा पिना. अरे तुमची इच्छाच नाही माझी दारू सोडायची, मला माहिती आहे. इच्छाच नाही. आम्ही तुझं दे घे ना, मग वाजव ना. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. निर्मिती, कसा वाटला? मला खात्री पटली इथे मला वेड लागण्यासाठीच बोलवलेलं आहे. आणि संदीप, तू खरंच वेडा आहेस का रे? इतका मूर्तिमंत दारुडा माणूस तू इथे उभा केला होतास ना, तू एक सेकंदही सरळ उभा राहिला नव्हतास. तुझी स्लीपर सटकत होती पायातून, तू डोलत होतास, काय काय चाललं होतं तुझं. अप्रतिम दारुडा उभा केलास तू आत्ता इथे स्टेजवर. मला वाटतं आज तुम्ही तिघे परफॉर्म करताय.
तुमच्या दोघांचे काही स्किट्स मी बघितलेली होती. मला तेव्हा नेहमी वाटायचं की पॅडीला आणि मला गंगूछू म्हणून महाराष्ट्राचे लॉरेल अँड हार्डी म्हटलं जायचं. तर तुम्ही या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचे लॉरेल अँड हार्डी आहात. वा. संदीपचं वैशिष्ट्य असं आहे निर्मितताई, समजा तो जर चुकला तर तो एक्सप्रेशन असे देतो समोरचं म्हणजे आत्माराम भेंडेंची जी सवय होती ना, की आपण जरी विसरलो तरी कोण मग तर हा नेहमी विसरल्यासारखा वाटतो प्रेक्षकांना. म्हणजे विसरतो तो, पण प्रेक्षकांना वाटतं हा चुकतोय कसा हा एवढा असा जाड्या घेतलाय त्याच्यासमोर एवढा चांगला नाटक, असं त्यांचं नेहमीचा घोळ आहे. आणि प्रसादचं म्हणजे विलक्षण मला वाटतं की कुठलंही पात्र असो त्याचा चष्मा असतोच. म्हणजे वाघ असला तरी चष्मा, कावळा असला तरी चष्मा असतो. क्या बात आहे प्रसाद. आणि लिखाण तर उत्तमच असतं तुझं. नाही, आणि मला आधी काय वाटलं होतं प्रसादने मिशा ठेवल्या तर म्हणजे त्याची बायको म्हणली की काय मिशा छान दिसतात वगैरे, किंवा असं कोणी फॅन म्हणलेत का काय. पण मला खरं रहस्य आता काही दिवसांपूर्वीच कळालं. अच्छा. म्हणजे मिशांमुळे तो संदीपला क्ल्यू देतो हे कळत नाही लोकांना. त्यासाठी आहेत त्या. वा वा तू वा. आता म्हणालीस ना की लिखाण खूप छान आहे. मला खरंच आवर्जून सांगावं असं वाटतं, लिखाण खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तगडं लिखाण आपल्या हातात मिळालं तर ते आपण जास्ती फुलवू शकतो. आणि या मंचाची ताकद मला वाटतं तीच आहे. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचं लिखाण अप्रतिम असतं. मला ते खूप आवडतं. मला अजून एका जोडीबद्दल बोलायचं आहे. आशू आणि वनिता, त्यांनी इतके उत्तम परफॉर्मन्सेस दिलेले आहेत. माझे खरंच लाडके आहेत ते. हो, आणि आशूबद्दल नेहमी मला वाटतं की त्याचे एक तर ओघवती भाषाशैली आहे, तो खूप चांगल्या पद्धतीनं वाचिक अभिनय, आणि दुसरं म्हणजे त्याला विनोदाची उत्तम जाण आहे. खरंच. त्यांनी सादर केलेला पुणेकर तर अफलातूनच आहे. आणि मला आठवतं एकदा माईम केलं होतं त्याने. एक्झॅक्टली. आणि क्या बात आहे आशू. म्हणजे मी नेहमी म्हणतो तुला, मी तुझा फॅन आहे, ते काही उगाच नाही म्हणत. तुझ्यामध्ये तेवढा तू वर्सटाईल ॲक्टर आहेस. म्हणजे तुझ्याकडे वाचिक अभिनय पण आहे, कायिक अभिनय पण आहे. क्या बात है, बहुत बढ़िया.